विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण 7वी मराठी व्याकरणातील क्रियाविशेषण अव्यय याविषयी माहिती घेत होतो. बघा, ती माहिती घेत असताना की आपण बघितलं की विशेषण हे नाम आणि सर्वनामाबद्दल अधिक माहिती सांगते, तर क्रियाविशेषण हे क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगते. त्याची काही उदाहरणं पण आपण बघितली आणि क्रियाविशेषण अव्ययाचे 2 प्रकारांची पण आपण माहिती घेतली. कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आणि दुसरं कोणतं होतं? स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. तर कालवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे जो शब्द क्रियेचा काळ किंवा वेळ दाखवतो त्या शब्दाला कालवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. आणि स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे जो शब्द क्रियेचे स्थळ किंवा ठिकाण दाखवतो त्या शब्दाला स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. एवढा भाग मागच्या तासिकेला आपण बघितला होता. क्रियाविशेषण अव्ययाचे जे 4 प्रकार आहेत त्यापैकी 2 प्रकारांची माहिती आपण मागील तासिकेला घेतली. आजच्या तासिकेला आपण क्रियाविशेषण अव्ययाचे जे पुढील 2 प्रकार आहे, रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आणि संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय, त्याची माहिती घेऊया. त्या अगोदर आपण जो 3रा प्रकार आहे क्रियाविशेषण अव्ययाचा, रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय, त्याची माहिती घेऊया. उदाहरण बघा, स्क्रीनवर दिसत आहे तुमच्या उदाहरणं. एक उदाहरण वाचतोय मी. बघा, रस्त्याने जपून चालावे. आता तुम्हाला मी कालच सांगितलं की दिलेल्या वाक्यातील क्रियापद अगोदर ओळखून घ्यायचं आणि क्रियापदाला प्रश्न विचारायचे. आता इथं रीतिवाचक क्रियाविशेषणामध्ये क्रियापदाला कसे, कसा, कशी या अशा स्वरूपाचे प्रश्न विचारायचे. आता बघा, चालावे ही क्रियापद आहे. तर चालावे या क्रियापदाला आपण कसेने प्रश्न विचारू. कसे चालावे? रस्त्याने. जपून चालावे म्हणून जपून या शब्दाने क्रियेची रीत दाखवली म्हणून ते झालं रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. त्यानंतर दुसरं वाक्य, सुरेश झटकन उठला. उठला ही क्रियापद आहे. सुरेश कसा उठला? झटकन उठला. क्रियेची रीत कोणती? इथं रीत दाखवणारा शब्द कोणता आहे? झटकन. क्रिया कशी घडली ते दाखवणारा शब्द कोणता आहे? झटकन. म्हणून झटकन हे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. त्यानंतर 3रं वाक्य, पाळण्यातील बाळ खुदकन हसले. क्रियापद हसले. हसलेला कसा, कसे आणि कशी या शब्दांनी प्रश्न विचारा. बाळ कसे हसले? खुदकन हसले. क्रियेची रीत दाखवणारा शब्द खुदकन म्हणून खुदकन हे झालं रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. त्यानंतर 4थं वाक्य, तुम्ही तसे करू नका. कसे करू नका? तसे करू नका. रीत दाखवणारा शब्द तसे म्हणून तसे हे झालं रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. त्यानंतर झपझप चालले नाजूक पाय. याचे चालले क्रियापदे. कसे चालले नाजूक पाय? झपझप म्हणून झपझप हा क्रियेची रीत दाखवणारा शब्द आहे म्हणून ते झाले झपझप हा शब्द झाला रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. त्यानंतर 6वं उदाहरण आहे, पाऊस धो-धो पडत होता. पाऊस कसा पडत होता? धो-धो म्हणून धो-धो हे काय झालं? रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. आणि शेवटचं वाक्य, तो एकटक त्या वस्तूकडे पाहत होता. याच्यात पाहत होता ही क्रियापद आहे. तो कसा पाहत होता त्या वस्तूकडे? एकटक. क्रियेची रीत दाखवणारा शब्द एकटक म्हणून एकटक हे झालं रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. बघा, आता ही जे 7 वाक्य बघितली, 7 वाक्यांमध्ये जपून, झटकन, खुदकन, तसे, झपझप, धो-धो, एकटक या सर्व शब्दांनी त्या वाक्यातील क्रियेची रीत दाखवली म्हणजे क्रिया कशी घडली ते दाखवलं. म्हणून हे सर्व शब्द त्या दिलेल्या वाक्यांतील रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत. बघा, याची तुम्हाला व्याख्या सांगतोय मी. आता व्याख्या कशी तयार होईल बघा. नावातच त्याची व्याख्या आहे. रीतिवाचक म्हणजे क्रियेची रीत दाखवणारा शब्द. थोडक्यात व्याख्या बघा आपण. जो शब्द क्रियेची रीत किंवा क्रिया कशी घडते ते दाखवतो त्या शब्दाला रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. बघा, जसं कालवाचक म्हणजे क्रियेचा काळ दाखवतो, स्थलवाचक म्हणजे क्रियेचं ठिकाण दाखवतो, स्थळ दाखवतो,
तसं रीतिवाचक म्हणजे क्रियेची रीत किंवा पद्धत दाखवतो. आहे की नाही त्याच्या नावामध्ये त्याचा अर्थ. तर आता हे कोणते कोणते शब्द आहे बघा जे रीतिवाचक क्रियाविशेषणाचं काम करतात दिलेल्या वाक्यांमध्ये. असे काही शब्द मी लिहितोय आता, ते बघा. जसे हळू, झटकन, त्यानंतर फुकट, आपोआप, झपाट्याने, ऐटीत, टकमक, जलद, क्रमाने, खचित, एकदम, तडक इत्यादी. म्हणजे यापेक्षा अजून पण शब्द आहे जे रीतिवाचक क्रियाविशेषणाचं कार्य करतात. आपण थोडक्यात ही काही शब्द बघितले जे रीतिवाचक क्रियाविशेषणाचे काम करतात. त्यानंतर चौथा आणि शेवटचा या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार आहे संख्यावाचक किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय. तर त्याची काही उदाहरणे बघूया. बघा, आता संख्यावाचक किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्ययामध्ये अगोदर क्रियापद ओळखून घ्यायचं आणि क्रियापदाला कितीदा, किती वेळा असे प्रश्न विचारायचे. त्यानंतर मग आपल्याला दिलेलं संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय मिळेल. आता पहिलं उदाहरण बघूया. आम्ही पुण्यात भरपूर फिरलो. फिरलो ही क्रियापद आहे. फिरलो या क्रियापदाला कितीदा, किती वेळा प्रश्न विचारा. कितीदा फिरलो किंवा किती वेळा फिरलो किंवा कसे फिरलो, भरपूर फिरलो. म्हणजे इथं बघा संख्यावाचक किंवा क्रियेची संख्या दाखवणारा शब्द भरपूर आहे, म्हणून भरपूर हा शब्द झाला संख्यावाचक किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय. त्यानंतर दुसरं उदाहरण आहे रिया समृद्धीकडे क्वचित जाते. आता बघा रिया समृद्धीकडे किती वेळा जाते, क्वचित जाते. तर क्वचित हा क्रियेची संख्या दाखवणारा शब्द आहे किंवा क्रिया किती वेळा घडली ते दाखवतो. आता रिया समृद्धीकडे क्वचित जाते म्हणजे कधी कधी जाते, म्हणून क्वचित हे झालं संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय. त्यानंतर तिसरं उदाहरण आहे आयुष सर्वांशी मोजके बोलतो. किती वेळा बोलतो किंवा कसे बोलतो, मोजके बोलतो तो. तर बघा म्हणून मोजके हे झालं संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय. त्यानंतर चौथं उदाहरण आहे तो किंचित पुढे सरकला. कितीदा किंवा किती वेळा सरकला किंवा कसा सरकला, किंचित सरकला. आता इथं किंचित या शब्दाने क्रिया किती वेळा घडली ते दाखवलं. किंचित म्हणजे काही प्रमाणात. आता म्हणून किंचित हा शब्द झाला संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय. त्यानंतर पाचवं उदाहरण आहे तुझे नाव तर आज पहिल्यांदाच ऐकतोय मी. किती वेळा ऐकतोय त्याचं नाव, पहिल्यांदाच. तर पहिल्यांदाच या शब्दाने क्रिया किती वेळा घडली ते सांगितलं, म्हणून पहिल्यांदाच हा शब्द झाला संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय. त्यानंतर सहावं उदाहरण आहे शुभम बिलकुल अभ्यास करत नाही. आता बघा शुभम काय करत नाही किंवा शुभम किती वेळा अभ्यास करत नाही, तर बिलकुल करत नाही. बिलकुल म्हणजे काहीच नाही, म्हणजे तो अभ्यासच करत नाही असा याचा अर्थ आहे. मग इथं बिलकुल या शब्दाने क्रिया किती वेळा घडली ते दाखवलं, म्हणून बिलकुल हा शब्द झाला संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय. आता बघा भरपूर, क्वचित, मोजके, किंचित, पहिल्यांदाच, बिलकुल हे शब्द क्रिया किती वेळा घडली किंवा क्रियेचे परिमाण दाखवतात.
त्याला म्हणतात संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय. म्हणून या वाक्यांमध्ये हे जे आलेले शब्द आहे अंडरलाईन केलेले हे सर्व संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत. आता परिमाण म्हणजे संख्येचे एकक दाखवत ते. बघा आता याच्यावरून त्याची व्याख्या पण खाली दिलेली आहे. व्याख्या पण तुम्हाला तयार करता येईल की जो शब्द क्रिया किती वेळा घडली ते किंवा क्रियेचे परिमाण दाखवतो त्या शब्दाला संख्यावाचक किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. आता हा परिमाण शब्द नीट लक्षात ठेवा. काही मुलं याचा उच्चार परिणाम असं करतात. परिणाम आणि परिमाण यामध्ये फरक आहे. तर परिमाण हे संख्या दाखवतं. बघा आता यामध्ये काही शब्द बघा आता जे संख्यावाचक क्रियाविशेषणाचं कार्य दिलेल्या वाक्यांमध्ये करतात ते शब्द कोणते बघा. जसे अनेकदा, बिलकुल, अतिशय, काहीसा, मुळीच, चारदा, चारदा, दोनदा, तीनदा असे शब्द. अगदी, जरा, किंचित, पुष्कळ, इत्यादी हे शब्द संख्यावाचक किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत. त्याचा तुम्हाला वाक्यात उपयोग पण करता येईल. अनेकदा घेऊ, तो अनेकदा गावाला जातो. प्रतीक बिलकुल अभ्यास करत नाही किंवा प्रतीक बिलकुल शाळेत येत नाही किंवा अतिशय, काहीसा यांचं पण तुम्ही वाक्यात उपयोग करू शकता. आता बघा अशा पद्धतीने आपण क्रियाविशेषण अव्ययाचे 4 प्रकार बघितले. थोडक्यात लक्षात ठेवा क्रियाविशेषण अव्यय हे क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगते आणि त्याचे कालवाचक, स्थलवाचक, त्यानंतर रीतिवाचक आणि संख्यावाचक असे 4 प्रकार पडतात. व्याख्या जर तुमच्या लक्षात राहत नसेल तर ते जो प्रकार आहे क्रियाविशेषण अव्ययाचा त्याच्या नावामध्येच त्याची व्याख्या दिलेली किंवा त्याचा अर्थ दिलेला आहे तेवढं लक्षात ठेवलं तरी तुम्हाला दिलेल्या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय व त्याचा प्रकार ओळखता येईल. किंवा थोडक्यात लक्षात ठेवा की अगोदर दिलेल्या वाक्यातील जर तुम्हाला क्रियाविशेषण अव्यय ओळखायला लावला आणि त्याचा प्रकार ओळखायला लावला तर अगोदर दिलेल्या वाक्यातील क्रियापद ओळखून घ्यायचे आणि दिलेल्या क्रियापदाला बघा पहिल्यांदी क्रियापदाला कोठीने प्रश्न विचारला तर स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय आपणास मिळेल. त्यानंतर क्रियापदाला तुम्ही केव्हा असा प्रश्न विचारला तर तुम्हाला कालवाचक क्रियाविशेषण अव्यय मिळेल. जर क्रियापदाला तुम्ही कसे, कसा, कशी अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले तर तुम्हाला रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय मिळेल. आणि जर तुम्ही क्रियापदाला कितीदा, किती वेळा असे प्रश्न विचारले तर तुम्हाला संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय दिलेल्या वाक्यातून मिळेल. सर्वांना अशा प्रकारे क्रियाविशेषण हा घटक समजला असेल. त्याचे प्रकार पण तुम्ही लक्षात ठेवा. पुढील तासिकेला दिलेल्या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय व त्याचा प्रकार कसा ओळखायचा याचे काही प्रश्न घेऊया आपण. स्वाध्यायाचे पण काही प्रश्न घेऊया. अशा पद्धतीने आजचा पाठ इथे संपला. धन्यवाद.